फक्त माझाच थोबडा शाकाकारते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाची माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मोठ्याने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर बरोबर लागलाय हलवू नका आता चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या लेकरानं माझ्या मातानं माझ्या पितानं लक्षात घ्या माझ्या लेकीनं आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत आले पण आपल्या कानाचा विचार आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आपल्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आपल्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठं आपल्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज या मातीमध्ये एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे करतो आज हे 17-18 वर्षाचा मुलगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत आणि आपल्या हत्तीसारख्या बाबाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं का बरं कारण आमच्या मधला माणूस आणि माणूस की कुठे तर हरवत चालली ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला हे माझ्या लेकरा ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची हे कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या माझ्या लेकरानं कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा बोलावं या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे होतात आज हे माझं पोरग आपल्या आई बाबाच्या आबरूची लक्तर वेशीवरती डांग का बोलावं कारण तुमच्या माझा माणूस जागा झाला नाही आणि म्हणून तुला सांगतो बघ आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल झाला पाहिजे बघ आणि हा बदल जाणून घ्यायचा असेल तर माझ्या लेकरानं ज्या वेळेला या महामानवाचे नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे कारण या महामानवांनी या क्रांतिकारकांनी या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो लक्षात घ्या मग यांचा जे कसा झाला पाहिजे बेबीच्या देठापासून झाला पाहिजे या भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे इथंच खऱ्या अर्थाने आम्हाला कृतज्ञता कळते पुराण एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे या शरीराला 2 हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताक ठेवायचा आणि हात चौकात ऐतिहासिक क्षण तुमच्या आयुष्यातला ठरला पाहिजे हात चौक या गावचा
उधळून गेला पाहिजे, असा क्रांतिकारक जय जयकार झाला पाहिजे, लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं हेच आमची कृतज्ञता आहे या राष्ट्राप्रती, या महामानवांच्या प्रती आणि आपल्या आई बाबा प्रती. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, प्रत्येकानं आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहे, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे आणि प्रत्येकानं बेंबीच्या देठापासून जय म्हणायचंय, लक्षात घ्या. हा, मगाशी कोणी जय म्हणालं, कोणी नाही म्हणालं, नालायक हो. प्रत्येकाच्या मुखातून जय जयकार निघाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. पाठीमागे बसलेले सगळे, तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय रे का जेवणाच्या पंक्ती उठणार आहे? तुम्ही पण या राष्ट्रात राहता, फक्त पोरांनी काय ठेका घेतला नाही. चला, सगळ्यांनी जय म्हणायचंय. चला लवकर, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. आणि इथे एक संयोजक उभा करा. आता इथून माता येऊन इकडे बसायचाच करू नका, मला डिस्टर्ब करायचं नाही. आता त्या तिकडेच बसवा सगळे. चला, कॅमेरे फिरवले सगळे, सगळ्या अखंड जिल्ह्याला कळू दे, सगळ्या जिल्ह्याला कळू दे माझा जय जयकार कसा होतो या गावातून. चला, जोरात जोरात बेंबीच्या देठापासून ओरडायचंय, जोरात. हा, एकदम फर्स्ट क्लास. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. पवन सुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्रीराम. हात खाली घ्या मातानो. आणि आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा का पोरीनं कसं चेहऱ्यावर तेज आलं बघा. तुमच्या एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? डुक्कर ते डुक्करच राहिलं आणि कार्ट्यानं बहिणीची चोरून फेरेन लावलीचा वट वागोळ ते वट वागोळ राहिलं. पण आज माझ्या राजाचं नाव मुखाव घेत्या कसा चेहऱ्यावर तेज आलंय. आता आज घराकडे असंच उड्या मारत जायचा, टाना टाना उड्या मारत जायचा. लक्षात घे, रोज कसं जातं कार्ट्यानं पाठीवरचं दप्तर, त्यात शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात आणि चर्चा करत या शिक्षकाला काय शिकवा येत नाही, त्याला काय शिकवा येत नाही. आणि त्यात परत मोबाईल काढायचा, मोबाईल बघत अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला काल पाठवला होता, त्याचं प्रेम कमी झालं, ते मेलं काल रात्री, त्याला जाळून आलो आम्ही, आता त्याचा तुला काय मेसेज येत नाही बा. हा, पण आज घराकडे पळत पळत जायचं बा, पळत पळत जायचं, पाठीवरचं दप्तर टाकायचं, समोर मम्मी आली की मम्मीकडे बघायचं, म्हणायचं मम्मीला मम्मी आय लव्ह यू मग करायचा. आईच्या गालाचा एक मुका घेऊन जायचा. पुढं पप्पा आला की पपड्याला म्हणायचं पपड्या आय लव्ह यू मग करायचा. बापाच्या गालाचा मुका घ्यायचा. आणि सगळ्या जमलेल्या मातानं तुम्हाला अगोदर आनंदाचा महामंत्र देतो, कारण तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी, लक्षात घे. त्यामुळे तू पण घराकडे टाना टाना उड्या मारत जायचं. घरात गेल्यानंतर सासू पुढं आले, खरं सांगा कसं करता का? आजपर्यंत सासू पुढं आल्या कसं करता? बेडकासारखं नाक काय फुगवता, फुसफुस 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 त्या म्हातारीला करता, बोट काय मोडता, नवऱ्याला म्हणता, थोरल्याकडे राहत नाही, धाकट्याकडे राहत नाही, हिथंच माझ्याकडे काय काय करता. आज तसं करायचं नाही. आज तुम्ही पण पळत पळत घराकडे जायचं. सासू पुढे आली, सासूकडे बघायचं, सासूलाच करायचा आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दाणे करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेली आहे. मच्छिंद्र मला इथं घेऊन आलेला आहे. आज गावात दिवाळी झाली पाहिजे. जर म्हातारी जवळ बसायचं आणि तिच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या माग 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 करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, पौर्णिमा संपून 4 दिवस झालं, अमावस्या लागली, अजून काय हिच्या अंगात जात नाही. नवरा पळत आला, नवऱ्याकडे बघायचं, म्हणायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवरा पण बेशुद्ध होण्याच पडला पाहिजे. गावामध्ये सगळ्यात चर्चा झाली पाहिजे. आज या घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी झाली पाहिजे, लक्षात घ्या. एवढा आनंद. आणि आज पण मला लय आनंद होतोय. दिवसाचं पहिलं व्याख्यान आहे. हा 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. बोरानं 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू दिला नाही. एवढी वाचास येते छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली, लक्षात घ्या. अखंड राष्ट्रवाद परिवर्तनाची लाट निर्माण करण्यासाठी मी फिरत आहे. झाडावरचा पक्षी उठू देत नाही. पण इयत्ता 1 ते 4ची कार्टी जर माझ्या समोर आली तर
तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने यांनी पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक शाळेत घड्याळ लावूनच बसतय, कार्ट घरला कधी जातय, आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातय. मी महिना म्हणजे त्या आईला नको वाटतोय, कारण 24 तास तिच्या बोकांडी हे कार्ट असतंय. एवढी ही नालाय कार्टी लक्षात घ्या. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रात माझं व्याख्यान होतं. मस्त असा नटून तटून अंगठ्या घालून मी बसलेलो होतो, आणि एक मॅडम पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर सर सर. मी पण म्हणलं काय झालं मॅडम? तर मॅडम मला म्हणतात सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, कॉलेजला परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हटलं माते हे कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट, आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस, आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा, पण माझ्या समोर ही कार्टी घेऊन बसायचं नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसत नाही, पाठीमाग बसलं तर चालेल का? मग मी पण जरा विचार केला. म्हटलं माझ्या मागे बसाव, पण माझ्यापासून 100 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक तिथं बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आले आणि मला बॅक करून गेले. म्हणलं वसंतराव बसा बोंबलं, संपलं आता तुमचं व्याख्यान. मग आज माताना घरी जायचं, सोशल मीडियावर तुझ्या या बंधूचं तुझ्या लेकराचं नाव वसंतांकडे टाकायचं. शेकडो नाही बा, हजारो व्हिडिओ असे थाई 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 नाचत समोर येतात बा. असाच खुर्चीवरती उभा असतो, एक पाय खुर्चीच्या वरती, एक पाय खाली, आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म. आणि हे महामानव मी पेरत असतो बा. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागे बसलेले लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, म्हणून भीत माग हात लावला. बघतोय तर काय सगळं काय व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट खाल्लं मला म्हणतोय कसं फसवलं, थोबाड फोडून म्हणलं. एकदा तर 4 कार्टी पळत आली, मला म्हणाले साहेब आम्ही जादू केलाय. म्हणलं माझ्या लेकरा काय जादू केला? म्हणलं तुमच्या गाडीची हवाच सोडली. म्हणला अरे असली ही नालायक कार्टी. पुण्याचं व्याख्यान तर हाऊसफुल तुडुंब भरलेलं होतं, बसायला जागा नव्हती. एक माता माझ्या समोर बसलेली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोंट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, लय सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गाला खुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हटल्यानंतर मला लय आनंद झाला. म्हणजे या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणतंय. वा 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 वा. लेकराकडे बघितलं, जरा मिशीला हात लावला आणि लेकराकडे बघत म्हणलं काय रे माझ्या शोण्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं मला खाल्लं म्हणतं ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का माते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉक्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉक्स म्हणतंय. तर म्हणते की तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलंय महाराष्ट्र नाही बघा खंड राष्ट्रभर मी फिरत असतो.
आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे, एक कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत होतो बघ. आणि त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कोवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या काळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या काळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या काळ्या. हे मातानो, तुझ्या पोटात आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू, तुझ्या मांडीवरती वाढत असलेलं, तुझ्या संसारामध्ये घडत असलेलं त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महापुरुषांनी. या राष्ट्राच्या, या महाराष्ट्राच्या शाळेच्या व्यक्तीमधून शिकत असलेले ही लहान लेकरा, त्या लेकरांच्या मध्ये जन्म घेतला या महापुरुषांनी. पण आमची नजर चुकली माते, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठे हलवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे पोरी, हे पोरी, हे बघ आज इथं आलोय ना ग, तर वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता का म्हणे. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असंही होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार बघ. वणवा झाला पाहिजे त्याचा, माणसामधला माणूस जागा झाला पाहिजे. म्हणून आलोय बघ. हे बोले परिवर्तन झालं पाहिजे बघ. म्हणून तुला सांगतो बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, हजारोच्या संख्येने जमलेल्या माझ्या मातानं पितानं लक्षात घ्या, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 20 आहे. हे पोरा, तू उद्योजक आहे, तू वकील आहे, तू डॉक्टर आहे, तू शाळेला जातो. आज एक काम करायचं बघ पोरा, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ. आज एक काम करायचं बघ पोरा, पळत पळत घरी जायचं बघ. आणि आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, पोरानो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. हे पोरा, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरी तुला सांगतो बघ, पळत पळत आज घरी जायचा बघ आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि घरी गेल्यानंतर जर दिसत तुला तुझी आई आणि त्या घरात असत तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. त्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदी आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. म्हणून तुला सांगतोय बा, पळत पळत घरी जायचं बा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा. आणि त्या आईला तो पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं बा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला हा प्रश्न विचारायचा. त्या क्षणाला पोरानं हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरा. हंबरडा फोडल बघ ती आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती आई. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढे अनंत यातना त्या आईला होत असतात. एवढे अनंत यातना त्या आईला होत असतात. तुम्हा मला जन्म देताना पोरानो ही आई तुम्हाला कळाली का? नालायकानो, ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, ज्या माऊलीनं भगवतीच्या उदरावरती हात ठेवून तुमचा अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. पोरानो ती आई तुला कळाली का? ती माऊली तुला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो आणि याच आई बापाला म्हणतो तुला काय कळतं का? नालायक. त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ. म्हणून तुम्ही आज जिवंत आत्र लेकरानो तिकडे बघ. पोरा 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. नालायक 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ.
तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये, उभी राहण्याची ताकद तिच्या अंगामध्ये नाही, प्रचंड थंडी वाजते. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे नालायक काढो की आई तुम्हाला कळाली का नाही कळाली. आज याच आई बापाच्या अब्रूची नक्तर आम्ही वेशीवर टांगू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बापू रे, इकडे बघ. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या साक्षीनं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो बापू रे. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, हे नालायक, आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरानो, हा बाप आम्हाला कळाला का, ही आई आम्हाला कळाली का नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बा पोरा. जास्त वेळ तुझा घेत नाही बा. पोरे, एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, पोरे तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. का पोरी लक्षात घे, कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. म्हणून या गावच्या चौकामध्ये छत्रपतीच्या समोर ऐक रे, आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. संत परंपरेने नटलेली ही माती आहे बघ. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. हे पोरे, तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला सांगू लागला, हे पोरे, कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. आज तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मापलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा बांधू लागल्या. ते पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढे स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर मोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं. पोरी, तुला परदेशामध्ये विकावं. हे पोरे, एवढी स्वस्त तू नाहीस बघ. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहे. ही तुझी खरी ओळख आहे बा पोरी. पोरी, ही ओळख कधी विसरू नको बा. तिथं बसलेल्या सगळ्या आयांना मी सांगतोय, तिथं बसलेल्या सगळ्या बापांना मी सांगतोय, पोरगीला 2 माणस कमी पडले तर चालतील, पण सांगा तिला कोणाच्या कोटी जन्म घेतलेला आहे, कोणत्या मातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये तिने जन्म घेतलेला आहे. पोरी, इकडे बाबा तुला दुसरी ओळख तयार करून देतो बा. आज आलं तर तुझ्या अंतरंगाला आग लावून जातो बा. 5 लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेब या स्वराज्यामध्ये चालून आला होता बा. छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचा सैनिक घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे.
की स्वराज्य माझा आहे, पण नाही बा पोरी, एक रणचंडिका उठली बा, हातामध्ये तलवार घेतली बा, घोड्यावरती स्वार झाली बा आणि 5 लाखाचा सैनिक घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहे पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहे. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याला यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या आहे तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोले तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. ए पोरा ए ज्याला बाप कळाला नाही पोरा, ऐक रे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली नालायकाला हरामखोर, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची बोरानं, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे संभाजीराजांचा. संभाजीराजांना काहीच झालेले आहे, असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त खाली टप 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 गळत आहे आणि मृत्यूच्या दारात माझ्या संभाजीराजांना औरंगजेब म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. आई बापाला मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला. का ग पोरी? का हे पोरी का? कशासाठी? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बा पोरी. पोरी, पहिला प्रश्न आईला विचारला असणार पोरा, तुला किती वेदना होतात रे? आता फक्त त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ. ट्रिबल शार्प करा जरा, आवाज द्या. इक्वलाइजर काढा. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. पळत पळत जायचं बघ पोरी, पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षता पडल्या, कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. आणि तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं कसं तर काढलं बघ. एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. हे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बा. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई ग 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का? पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. कच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडत ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं करणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पण त्याच हातानं तिला घास भरवणार
सांभाळणारा तो बाप बिचारा गरीब तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावर एकच लुगड 50 ठिकाणी फाटलेलं 40 ठिकाणी शिवलेलं, पण तिच्या अंगावर प्रत्येक महिन्याला नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या मागे लागणार ते लहान लेकरू तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला, पण गरीब बहिणीशी आता बोलत नाही. तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. हे हंबडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई आणि तुला म्हणेल खराय पोरी खराय. हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जातो तेव्हा माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोले तुझा वय 1 वर्षाचा होता बा, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोले आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. हे पोरी 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. हे त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. हे 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बाग. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, एकदा आईला भेटून येऊ का हो, एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का हो. जाऊ का सांगा, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. मला सांगा जाऊ का. जोपर्यंत आई बापा जवळ होती आई बापाची किंमत मला कळाली नाही. अचानक आई बाप डोळ्यासमोर दिसना तो माझ्या जीवाची घालमेल होती. जाऊ का सांगा. हे पोरी माझ्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बाळ. हे पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय. सारखं सारखं तुला जाता येणार नाही बघ. आणि सारखं सारखं जर जायचं असाल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. अचानक मी एकटी पडली होती. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बा. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते बा. एसटी माझ्या माहेरी येत होते बा. एसटीतून खाली उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते बा. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. कधी एकदाच ते लहान लेकरू अक्का अक्का करत, कधी एकदाच ते लहान लेकरू अक्का अक्का करत माझ्या समोर येत आणि कधी एकदाच मी त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बा. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते बा. एसटी माझ्या माहेरी येत होती बा. एसटीतून खाली उतरत होती बा. घराच्या दिशेने मी धावत होती बा. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोले. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलायस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातोयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल.
अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. नुकताच शेतातून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की कोणी कोणाचं नसतं पोरी, कोणी कोणाचं नसतं. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून निघून गेला ना ग, कोणी कोणाचं नसतं ग माझ्या बाळा. तुझाच चेहरा रात्रंदिवस, तुझाच चेहरा रात्रंदिवस, तुझाच चेहरा रात्रंदिवस माझ्या कानावर माझ्या डोळ्यासमोर दिसत असतो पोरी. तुझ्यासाठी तर रात्रीची मी मेहनत करतो की ग. तू म्हणतेस ना बाप्पा रात्रीचं काम दिसत नाही मला, ग रातपाळी करतो मी पोरी. माझ्या बापाने मला शिकवलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी बोलता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेर येत होती, एसटी तर खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप मला हळूच कानात विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची, पोरे थोडा गाल पुढा कर की का पोरे, थोडा गाल पुढा कर की. आणि मी माझं दोन्ही गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली 8 बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी माऊली मला म्हणायची, बोरे चल की का घरात चल. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. हे पोरी तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळलं की ग पोरी. चल घरात, एखादा घास तुझ्या हातानं बापाला भराव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, हे पोरी 25 वर्षात उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पोरी. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे,
पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता जात नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीवर घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय गा पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी. एका गावाला काय ग पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुकं नाही घेणार पुरी, माझ्या गालाचं मुकं नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. रे पुराणो, आज छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये पेरतो आणि मी तर थांबतो बोला. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे
तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो पुरी. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल नालायक हरामखोर नाही. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये स्वामी समर्थांच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो समर्थ आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी. ज्या देवीचं नाव आई आहे. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. बाप जिवंत असतो तोपर्यंत बापाची तुम्हाला कदर नसती नालायकानो. एखादा घास बापाच्या मुखात भरवायला तुम्हाला वेळ नाही. पण बाप मेल्यानंतर मात्र नालायकानो स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी गावोगावी जेवण काय घालता, बापाच्या फोटो समोर आरास काय करता. अरे माझा बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशे. पण आम्ही सगळं देव केलं. आम्ही समर्थांचा उपवास केला, आम्ही शिर्डीच्या साईबाबाचा उपवास केला, आम्ही तिरुपतीचा उपवास केला, आम्ही त्या विठ्ठलाचा उपवास केला. पण सोन्यासारखा देवासारखा घरातला बाप मात्र तुम्हाला कधीच कळाला नाही. म्हणून तुला सांगतो बघ, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला पोरा. त्याला या विश्वातला कुठलाच देव नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला त्या विठ्ठलाला सुद्धा आपला गाभारा सोडाल भक्तांच्या भेटीसाठी बाहेर यावं लागलं. पोरी नालायकानं त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग पोरीनं. लय अध्यात्म वाचलं सा, लय उपास तापास केलं सा, लय गंडदोर बांधलं सा नालायकानं. तिरुपतीला काय गेला, अंगारकी काय केली, गुरुवार काय केला. त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का पोरी. तुझ्या बापाच्या टाचला 50 भेगा पडल्या बघ पोरी. रात्रीच्या पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग, तेव्हा त्याच पहाटेच्या थंडीत तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो. या वर्षाचं पीक जर चांगलं आलं तर माझं लेकरू, माझ्या लेकराला बूट घेऊन द्यायचा आहे, माझ्या लेकराला सायकल घेऊन द्यायची आहे, माझ्या लेकराला सलीला पाठवायचा आहे. नालायकानो बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता. त्या आईला धमकी देता मला मोबाईल दे बाग, नाहीतर मी शिकत नाही बाग. अगं भरलेल्या ताटावर तुझा बाप उठतो की ग, कुठल्या तर मित्राकडे जाऊन भीक मागतो की ग पोरी, भीक मागतो. बाबा माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, 5% दे 10% दे, पण मला मोबाईल बाबा मला पैसे दे. का ग पोरीनो, हा बाप तुम्हाला कळाला नाही का. नालायकानो IPLच्या राना काय मोजत बसला. यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या, यानं एवढं करोड रुपये घेतलं. नालायका त्या लोकांच्या तुम्ही राना मोजत बसला. पण तुझ्या बापानं तुझ्या जन्मापासून या गावच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राना काढल्या आणि तुझ्यासाठी किती रुपये उधळलं. त्या बापाच्या राना कधी मोजलास कारण नालायकानो. शिकला, मोठा झाला, 7 समुद्रापलीकडे गेला. करोडो रुपयांचं लाखो रुपयांचं पॅकेज तुम्ही मिळवू लागला. आणि आई बाप मेल्यानंतर फोन करून सांगता जाळून घ्या त्यांना, आम्हाला यायला वेळ नाही. मी आलो तर काय आई जागी होणार आहे काय, मी आलो तर काय बाप जिवंत होणार आहे काय. अरे हरामखोरानं 9 महिने इथं ठेवलं, 9 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलं. अरे 18-20 वर्षाचा होईपर्यंत उपाशी राहून तुला मोठं केलं. त्या आईला बापाला वाटत असतं शेवटची 9 सेकंद माझ्या लेकराच्या मांडीवर जावीत माझी. पण त्याच आई बापाची वाटणी करू लागला, त्याच आई बापाला वृद्धाश्रमामध्ये सोडू लागला आणि देवाचा उपवास करत फिरू लागला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे. ज्या घरातला बाप रडतो ना पोरा,
त्या घराला देव कधीच आशीर्वाद देत नाही. लक्षात घे, लिहून घे. काल ही सत्य होतं, आज ही सत्य आहे आणि त्रिकाल हे सत्य असेल. नाही कळो, हा बाप तुम्हाला कळना, ही आई तुम्हाला कळना. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. समर्थांचा आदेश आहे बघ, साईबाबांचा आदेश आहे. तुला तुझा बाप कळला पाहिजे बघ कोणी. हे पोरा, म्हणून आज तुझ्या समोर आलोय. थांबतो बघितलं, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. पण एक काम करायचं बघ कोणी. एक काम करायचं. त्या आईला दोन प्रश्न विचारलेस ना ग पोरी. त्या आईला दोन प्रश्न विचारलेस ना. जरा आवाज द्या पाठीमागचा. त्या आईला दोन प्रश्न विचारलेस ना. पळत पळत आता घरी जायचं बघास. आजच्या बापाची वाट बघायची बा पोरी. बापाची वाट बघायची. 4 वाजले अजून बाप आला नाही, 5 वाजले अजून बाप आला नाही. मात्र आज बापाची वाट बघायची. बापाला बघूनच झोपायचं पोरी. रात्रीच्या 7 वाजले अजून बाप आला नाही, तरी सुद्धा बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजले, बाप आला, समोर दिसला बाप. फक्त घड्याळाची 5 मिनिटं पोरी. आता जास्त वेळ घेत नाही बाप तुझा. समोर दिसला बाप. सगळी जळमडे तोडून टाकायची बघ, सगळी बंधनं तोडून टाकायची बघ. पळत पळत जायचं बघ, पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, काय झालं पोरी. असा हांबळणं तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं मला सांग. तुला आई काय बोलली का, तुला बाई काय बोलले का, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुझा भाऊ तो कार्टा तुला काय बोलला का, सांग मला. त्याची चपडी सुरळवतो, सांग मला काय झालं मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा काय झालं बाप्पा. मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं बाप्पा. जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना बाप्पा, जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना बाप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती बाप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती बाप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती बाप्पा. आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत येऊन तुम्हाला कडकडून मी मिठी मारत होते बाप्पा. कारण तेव्हा बाप्पा मला माझा बाप कळत होता बाप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा. मी आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं पप्पा. आईने मला मारलं पप्पा. आईने मला मारलं. तुम्ही मला जवळ घेत होता, हातामध्ये घेत होता, उचलून हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. आनंदाने हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती बाप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चाल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चाल माझ्या लेकराला मारते काय पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती बाप्पा. पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती बाप्पा. तुमच्या खांद्यावरून सगळ्या गावभर मी फिरत होती बाप्पा. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती बाप्पा. तर तेव्हा मला माझा बाप कळत होता बाप्पा. आता मी मोठी झाली बाप्पा, आता मी कॉलेजला जाते बाप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता बाप्पा. तिकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. आता तुम्ही मला आवडत नाही बाप्पा. आय हेट यू बाप्पा. मी तुमचा तिरस्कार करते बाप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते. पण तुमच्या समोर येत नाही बाप्पा. पण आज गेली होती बाप्पा, गावाच्या चौकामध्ये गेली होती बाप्पा. आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली बाप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला बाप्पा. म्हणून माझा हरवलेला बाप मला परत मिळाला बाप्पा. म्हणून मिठी मारते बाप्पा. हे पोरा, आज पळत जाऊन त्या बापाला कडकडून मिठी मारायची बघ. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचा. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 4-5 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन बसलेला असता बघ, भात खात. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि ते पोरग हंबरडं फोडत म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापाने कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का.
हळूच माझ्या मुखात घास भरवत मला म्हणेल का बाळा मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. एक पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बर तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानं. ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असता. तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असता आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग पळत 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 आपल्या घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडं पडत आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले, मला द्या आई, मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसांना येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट, रडू नका. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला मध्ये गप्पी राह, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी निघा नाही केला, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही केला. अरे वासनानं भरलेल्या नजर रोज या शरीरावरती पडतात केला. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग. 2 दिवसांनी येते पैसे का रडू नको. तेव्हा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको आय. तुला जर काय झालं तर मी कुठं जायचं आहे, तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडून रडायचं आहे. मी मोठा होणार आहे, मी शिकणार आहे, प्रत्येक सणाला नाही आई रोज तुझ्या अंगावर मी नवीन कपडे चढवणार आहे. तू रडू नको आई, तू रडू नको. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. थांबतो कोरी, पण थांबत असताना एवढंच तुला सांगतोय, हरामखोर 4 बुक जास्त काय शिकला, 2 इंग्लिशचे शब्द काय जास्त बोलू लागला, त्या आई बापाच्या छाताडावर नाचू लागला. हरामखोरानं इथं काम धंदा सोडून तुझा बाप येऊन बसलाय बा कोरी. गेला महिना तो मच्छिंद्र या गावात बडबडतोय बाप, सर येणार, बाप समजावून सांगणार. असा माझ्यापेक्षा वेगळा बाप काय समजावून सांगणार म्हणून तुझा बाप इथे येऊन बसलाय बघ पोरी. हे निर्लज्जानो, त्या बापाला बघायचं नाही. तुझी शाळेची कॉलेजची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही पोरी. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधीतरी अंधारात उठायचं आणि गपचूप आपला जिथं बाप झोपलाय तिथं जाऊन बघायचं. त्या बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे तुला. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे निर्लज्जानं, बापावर बोलत काय नाही सा, बापा समोरून गहन फुगवून निघून काय जाता. हरामखोरानं रात्रभर बापा अंतुरणामध्ये टाचा घासत असतो, माझं लेकरू माझ्याशी बोलत नाही म्हणून. 2 मिनिटात थांबतो बाग. पोरा 20 वर्ष तुला तुझ्या बापाने तळ हाताच्या फोडासारखा जपलाय म्हणून आलाय का? आणि 20 वर्षानं तू जर आत्महत्या करायला लागलास तर त्या बापाने जगायचं कसं? व्यसनाच्या विळख्यामध्ये तू जर अडकायला लागलास तर त्या बापाने जगायचं कसा? घरातलं 2 महिन्याचा मांजर कुठं निघून गेलं? पोरीनं रडतात 4 दिवस, आमचं मांजर कुठं निघून गेलं, आमचं पुत्र कुठं निघून गेलं.
4 दिवसाचे 4 महिन्याच्या मांजरासाठी 4 दिवस रडतीस पोरी. आणि तुझ्या बापाने तर तुला तळहाताच्या फोडासारखं 20 वर्ष जपलंय पोरी. 20 वर्ष. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं बाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे पुरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पुरी. एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं बाकरू काही दिवसात भर करून निघून उडून जाणार. हे तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते पुरी. हे पुरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतय बघ. हे तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतय बघ. रडायचं नाही बघ, अजिबात रडायचं नाही बघ, रडायचं नाही. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस ती आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. अजिबात रडू नकोस बघ. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या पप्पा, मला भूक लागली पप्पा, मला जेवायचंय पप्पा तुमच्या सोबत. तुम्ही नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच मी उपाशी आलो, खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला त्या अंतरुणावर दिसायचं नाही बघ. हे पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या उशाला येऊन बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये पप्पा उद्या 100 रुपये देता भाऊ, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडते. बापाने तुझा लय लाड केलाय, बापाकडून लय पैसे घेतीस. पप्पा आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा. माझ्यावर उगाच रुसून बसणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. हे पोरी तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. कोणी उठणार का पोरी ना मागे बसा. तुझा बाप तुझ्या आईला ओरडतो बघ. पण जर तुझ्या बापाला रडायला आला तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. हंबरडा फोडून रडतो. हे तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडला बघ पोरी. हे पोरी लग्नपत्रिका आहे, लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदाने फिरताय बा, पण रात्रीच्या अंधारात एकटाच रडत बसताय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असे या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून ओढून निघून झाला. हे पोरी 12:30चा तांदूळ आहे बा, नटून नटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवऱ्यावरती तू उभी आहेस बा. वाजंत्री वाजवत आहे, मंगलाष्टका संपलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. हे पोरी प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवऱ्यावरती येत आहे बा. आशीर्वाद तू घेत आहेस बा, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस बा, भेट वस्तू तू घेत आहेस बा. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बा. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत भेटत आहे, प्रत्येकाला जेव घालत आहे. हे जेवण जेवा बाबांनो माझ्या लेकीचं लग्न आहे. हे जेवणवाल्या किती जादा ताट होत आहेत बा, अजिबात मागे सरायचं नाही बा. हे पोरे तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बा. लहान लेकरांची तर ते लई गोड गोड बोलत असतंय जेवण बाबा जेवा, ताटात काय ठेवायचं नाही. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळत चला, आपल्या दीदीचं लग्न आहे चला चला चला. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बा. सगळा लग्न मंडप मोकळा होतो बा. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात बा. जेवणाच्या पंक्ती सगळे संपतात बा. आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या भोवऱ्यावरून तू खाली येतेस, हे त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते लेकरा हे तुझ्या बापाने मी तुला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलं की ग, आणि आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की का, आमच्या समोरून निघून चाललीस की. हे पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की का पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की का. मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला घरात दिसायचं नाही की ग.
हे बोली तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, हे हे लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो बा, पळत पळत इथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा. हे बोली तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, हे दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जापोरी जापोरी चल जा, रडायचं नाही, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनमध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक. सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो पोरी. हे जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, हे जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप, हे त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप हसत 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 येतो बा. हे पळत पळत येतो, हसत हसत येतो, सगळ्यांना ओरडतो. हे पुरी तोच बाप 7 वाजता लग्न मंडपात येतो. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवण नाही छाप बनवलं होतं बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बोट चाटत लोक गेली, लाडूची नेहमी घेऊन पोरं पळत होती. हे बस्तवाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाप दिसत होतं बाबा. आला, धन्यवाद. हे वाजंत्री, ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसे 5,000 रुपये तुला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवतो तास माझी लेक जाताना. हे बोली संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवोली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सांगा. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखा. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. ए 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पोरी. दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पोरी. या महाराष्ट्राच्या रस्त्यावर जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, जो ड्रायव्हरचं काम करतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे घरी घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे पोरी. दुसऱ्याची संडास साफ करतो, गटारी साफ करतो आणि आपल्या लेकरांच्यासाठी भांग्याचं काम जो करतो त्या भांग्याचं नाव साला बाप आहे पोरी. हे जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, प्रचंड थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो काढून टाकतो आणि पोरे कितीही पाऊस मुसळधार असला तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. जिवंतपणी कोणाला जो कळत नाही पण मेल्यानंतर ज्याच्यासाठी हंबरडा फोडता तो बाप. ज्या बापाची आबरूची लक्तर तुम्ही पोलीस स्टेशनला काढू लागला तो बाप. सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्या लेकरांना मिठीत घेणारा या भूतलावरचा जिवंत असलेला देव तो बाप. एकाच मिनिटात थांबतो. हरामखोर, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, निर्लज्ज नालायक. 21
21व्या शतकात आला, नालायकानं मारकांचे ढीग रचले आणि आई बापाच्या चितेला अग्नी देऊ लागला नालायकानं. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा आहे बा, आणि जिथं तुझा बाप उभा आहे त्याच्या पाठीमागं 2 फुटावर तुझी आई उभी आहे बा. बापानं सगळा शर्ट भिजवलेला आहे शिरूना, आईनं सगळा पदर भिजवलेला आहे शिरूना, पोलीस स्टेशनची सगळी जमीन भिजलेली आहे, आणि तुझा आई बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. त्या पोरीना उठू देऊ नका 5 मिनिटासाठी. मॅडम ते कोणाची परवानगी घेऊन चालल्यात? काय मरत नाही अर्ध्या तासानं. नकर नको आहेत मला, थोबाड फोडी तिथे येऊन. नालायकानो, निर्लज्जा, बस झाले. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब, माझी पोरगीच घरी परत आली नाही. काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा, साला मावाडा गांजाडा, साला स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, असा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला 4 मेसेज काय पाठवतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, हे भाड्यानं आणलेले त्या गाडीवरती बसवून तुला फिरवतो काय, आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं आपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? ए पोरी, अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप असा घरात तडपडत असतो बा. समाजाला बोट दाखवत असतो, याचीच पोरगी गेली रा, याच्याच पोरानं नेली रा. हे नालायक पोरानं, आणि शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा, त्या राजाच्या मातीमध्ये नालायक हरामखोरानं आमच्याच लेकीवर तुटून पडू लागला, तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. अरे तुम्ही शांत झाला, तुम्ही नामर्द झाला. हे पोरी, हे प्रेम आहे का पोरी? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप घरामध्ये तडपडत असतो बा. हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं हे प्रेम आहे का पोरी? हे तुझं शिकायचं वय आहे बा. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे. पण नालायक हरामखोरानं कोणता कुत्रा येतो, आई बापाचं पण ऐकत नाही नालायकानं. त्या कुत्र्याबरोबर निघून जाता, 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाता निर्लज्जानं. तो तुम्हाला जास्त झाला. पोलिसांचा फोन येतो, या लेख आले, काय तर समजावून सांगूया, कायद्यानं आम्ही काहीच करू शकत नाही. 18 वर्ष तिला पूर्ण झाली, यासाठी स्वातंत्र्य दिलं का माझ्या बाबासाहेबांनी तुला? यासाठी छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं का? कुठला तर हरामखोर कुत्रा तुझं तुकडं करावं यासाठी स्वातंत्र्य दिलं का? अशा कुत्र्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं? सांग मला पोरी, कशासाठी तुला स्वातंत्र्य दिलं? आणि पोलिसांना तुझा बाप सांगतो, या पोरगीला समजावून सांगूया. तुझा बाप तिथे येतो बघ, 4 प्रतिष्ठित लोक घेऊन येतो बघ, बाप तिथं झुकतो बघ. दीदी घरला चल दीदी, चांगलं पोरग बघूया दीदी, चांगलं पोरग बघूया. तुझ्यापेक्षा मोठा आहे बघ, 10 वर्षाने तुला फसवलंय बघ, शिकलेलं नाही बघ, सगळं काही तुला फसवलंय. त्यावेळेला पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायकानं, आई बापला ओळखत नाही, हा कुत्रा तुझा झाला होई ग पोरी. आणि पोलिसांना सांगतेस, यांच्यावर केस करा, यांच्यापासून आम्हाला धोका आहे. 1 वर्षाची होती, अंगणात खेळताना अंगठा फुटलेला अंगठा तोंडात घेऊन तुझा बाप दवाखान्यापर्यंत पडाला. ठीक आहे, सगळं घरदार डोक्यावर घेतलं. कोणी काय खाऊ दिला तर खिशातनं दिवसभर तसंच ठेवत होता, रात्री येऊन तुझ्या मुखामध्ये घालत होता. हरामखोर, शाळेतून आल्यानंतर पायातला बूट पहिला तुझा बाप काढत होता, सॉक्स पहिला काढत होता, आणि माझं पात्र माझी परी म्हणून उचलून घेत होता, माझ्या लेकराचे पाय दुखतात म्हणून दाबत बसत होता. कित्येक वेळेला नालायक तू झोपलीस, घरातली लाईट गेली, फॅन बंद पडला, तुला माहिती सुद्धा नाही. तुझा बाप टॉयलेट घेऊन पाठीपर्यंत तुला वारं घालत बसत होता.
तुझ्या अंगावर एक मच्छर सुद्धा त्याने बसून दिला नाही. आणि त्या बापापासून आम्हाला धोका आहे म्हणून पोलिसांच्याकडे केस दाखल करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे छत्रपती तुम्ही शिकला का? हे बाबासाहेब शिकला का? हे माझे शाहू शिकला का? हे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करताय बापा. हे प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं ते प्रेम आहे का पोरीनं? सांगा मला, ते प्रेम आहे का? हे पोरा, हे सांगरे नालायक हरामखोरा, हे रस्त्यावरून चाललेल्या माझ्या लेकीच्या छातीकडे काय बघता? तुमच्या वासना काय उफाळून येतात? पण हरामखोरा, हे तुझा जन्म झाला त्या छातीवरती तुझ्यासाठी अन्न तयार झालं. नालायका, त्या छातीवरती तुझी आई आहे याचा विसर तुला पडला का रे नालायकानं? हे ही माती माझ्या छत्रपतींची, ही माती माझ्या बुद्धांची, आणि इथं तुम्ही तुमच्या आई बापाच्या तोंडावर थोकू लागला. आज शपथ घ्यायची इथंच या चौकात एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक ही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थंकून जाणार नाही. एक ही पोरगा व्यसन करणार नाही. एक ही पोरगा आत्महत्या करणार नाही. आज इथंच बाग, इथंच तुला तुझा बाप दाखवून देणार बाग. 10, 15, 20 बाप तुला इथंच दाखवून देणार बाग. परिवर्तन झालं पाहिजे बाग. गावांचा हट्ट सर यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. त्या मच्छिंद्राचा भण हे बाप वरे कुठल्या पक्षाचा झेंडा मिरवत राजकारण करायला मत मागायला नाही आलो. कुठली जात आणि धर्म तुझ्या काळजावर पेरायला नाही आलो. पोरी, या 21व्या शतकामध्ये हरवलेला बाप तुला परत द्यायला आलं. तुझी आई तुला परत द्यायला आलं. बाप शेवटचा एकच मिनिट बघ पोरी. तिथं काय जवळपास 10, 15, 20 बाप बसलेत का? ज्यांच्या लेकी इथं आलेले, ज्यांची लेकरं इथं आलेले, त्या बापाने जरा हात वरती करायचा. या मांडकात कुठेही बाप असू दे, त्या बापाने जरा हात वरती करायचा, जरा जागेवर उभं राहायचं. उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. हा ते शिक्षण ठरला पाहिजे या मातीतला. आपल्या आयुष्यातला हा ऐतिहासिक ठाण ठरला पाहिजे. त्या बापाने 10, 15, 20 बापाने जरा जागेवर उभं राहा, उभं राहा. त्या बापाने पाठीमागे असलेले बाप जरी असतील, त्या बापाने जागेवर उभं राहायचं. ज्यांची लेकी आणि त्यांची लेकरं येत आहेत, त्या सगळ्या बापाने विनंती करतो, जरा इथं या माझ्या समोर या. चला इथं उभं राहा, छत्रपतींच्या समोर उभं राहा. सगळ्या बापांना मी जरा विनंती करतो, इथं छत्रपतींच्या समोर उभं राहा. जा छत्रपतींच्या समोर उभं राहा. जा इथं उभं राहा. पोरीनं, हा तुझा बाप आहे बा. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी फिरत आहे बा. ज्या बापाविषयी सांगत अखंड महाराष्ट्रभर मी फिरत आहे बा. गेली 1.5-2 तास कसा तोडून मी तुला सांगत आहे. हा तुझा बाप आहे पोरी, हा तुझा बाप आहे बा. इकडे बघ, हा तुझा बाप आहे पोरी. तुझ्यासाठी उपाशी राहिलेला हा तुझा बाप आहे बा पोरी. आज या बापाला रोज घरामध्ये बघतेस पोरी, पण आज जरा माझ्या नजरेतून मी तुला तुझा बाप दाखवून देणार आहे बा पोरी. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप तुला मी दाखवून देणार आहे. किती बाप असू दे, तिथं या उभं राहा. जिथं जागा मिळेल तिथं उभं राहा उभं. हा इथे शिक्षण आहे बा पोरी तुझ्या आयुष्यातला. हा तुझा बाप आहे. आवाज बांध, आवाज बांध, जसा असेल तसा आवाज बांध, दंगा नको. हा तुझा बाप आहे पोरी, हा तुझा बाप आहे. पोरी तुझी आई पण आलेली आहे बाग. हे तुझी माऊली आहे बाग. हा तुझा बाप आहे बाग. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जरा हात वरती करायचा. चला लवकर हात वरती करा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी हात वरती करायचा, जागेवर उभं राहायचंय. चला लवकर जागेवर उभं राहा. चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय. चाल लवकर. इथं ये माझ्या समोर ये. चाल लवकर. चाल बोरी, चाल लवकर माझ्या समोर ये. कोणाकोणाचे बाप, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी आपला हात वरती करायचा. इथं यायचंय, जागा काढत यायचंय. चाल. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. चाल माझ्या समोर उभी राहा पोरी. या गावाच्या चौकामध्ये परिवर्तन काय असतं या राष्ट्राला बघू दे पोरी. आज तुझा हरवलेला बाप तुला परत मिळणार आहे पोरी. आज तुझी हरवलेली आई तुला परत मिळणार आहे पोरी. बाप आणि ही आई माझ्या समोर उभी आहे बघ. चाल पुढे ये, इथं ये, माझ्या जवळ ये. चाल पोरी, इथं ये. चाल लवकर ये, लवकर ये पोरी. आणि आता सगळ्यांनी ऐकायचंय रे, शेवटचा 1 मिनिट. मी काय म्हणतोय बा, हे बा, मेल्यानंतर बापाला जाळता दे नालायक. मेल्यानंतर बापाला जाळतात. सो काय पोरीनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मात खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. आणि रोज त्या चितेला आपण अग्नी देत असतो. आणि रोज बाप मरत असतो. आणि छत्रपतींच्या समोर हात जोडून सांगतो पोरीनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट असते पोरी, लई वाईट असते.
ना जगता येत ना मरता येत. भगवंत सगळं काही माफ करेल पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण कधीच माफ करणार नाही पोरी, कधीच माफ करणार नाही. हे पोरी हे बघ स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना ग पोरी न, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ पोरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं ए पोरे आई सगळं काही, पण आईच्या याच वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाटते बघ पोरी, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी, आणि हा बाप आज माझ्या समोर उभा आहे पोरी. हे पोरी आजपर्यंत आम्हाला वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना सगळ्या काढाल्या, माझी आईच रडली. 100% खरं आहे बघ, जे देवानं जमलं नाही त्या माऊलीनं केलं बघ. 9 महिने इथं जागा दिली बघ आम्हाला. आमच्या वेदनात तिलाच कळणार, कारण ती आमचं उगम स्थान आहे पोरी. पण आई इतकं आईच्या खांद्याला खांदा लाव, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर खऱ्या अर्थानं कोण रडत असेल ना ग पोरी, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस, कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. असं कित्येक लेकरांना वाटतं माझा बाप माझ्या समोर उभा राहावा, पण एकदा का ढगात गेलेला, एकदा का ब्रह्मांडात विलीन झालेला बाप कधीच परत येत नसतो. चितेवरचा बाप कधीच उठत नसतो पोरी. आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे आणि बापासमोर तू उभी आहेस पोरी. आज एक काम करायचं बघ, 1 वर्षाचं व्हायचं पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी आपल्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना ग पोरी, तशीच मिठी आता आपल्या बापाला मारायची बघ. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बघ, आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं बाप्पा हा पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही, पण आज तुम्हाला सांगते पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे पोरी. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. जा बरे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पोरी, जा पळत पळत आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार मार पोरी, मिठी मार. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. सांग पोरी हा तुझा बाप आहे बघ पोरी. सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांग. सांग पोरी हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांग. सांग पोरी या बापाची काय चूक आहे मला सांग. तुला लहानाचं मोठं केलं ना ही या बापाची चूक आहे का मला सांग पोरी. या बापाला पोलीस स्टेशनला तू उभं करशील का सांग मला. सांग या बापानं जगायचं कसं. या हरामखोरांना व्यसन करशील का. या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाशील का सांग. स्वतः उपाशी राहिला साला तर तुला घास बनवला. सांग या बापाची चूक काय आहे. तुझ्या नंतर या बापानं जगायचं कसं. पोलीस स्टेशनला माझंच लेकरू माझ्या विरोधात बोलतंय. काय करायचं या बापानं सांग. काय करायचं या बापानं. अगं ए पोरी सांग मला सांग. ए पोरीनं चला बापाच्या पाया पडा. चला घाला लोटांगण पोरीनं घाला. टेकाव डोका टेकाव. हा तुझा समर्थ आहे बघ पोरी. हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी. हा तुझा तिरुपती आहे बघ पोरी. या जगातलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ देव हाय बघ पोरी. हाय बघ पोरी. ए पोरी तिथं तुझी आई बसलेली आहे बघ. पाठीमागं तुझी आई बसलेली आहे बघ. लेकरानं तुमची आई जर तुम्हाला दिसत असेल तर उठा. जा आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडा. जा पोरानं जा उठा. जिथं तुला तुझी आई दिसते तिथं जा पोरा. त्या आईच्या गळ्यामध्ये पड पोरा. हे जगातलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ सौंदर्य हे पोरानं. हे आपल्या आई बापाची भीती रे माझ्या लेकरानं. हे चला सगळ्या खाली बसलेल्या पोरीने आणि पोराने आपला उजवा हात वरती करा. चला लवकर उजवा हात वरती करा. करा पोरानं उजवा हात वरती करा. चला ठेवा डोक्यावरती ठेवा. ठेवा 1 मिनिटासाठी डोक्यावरती ठेवा. हे ठेवा पोरानो. हे आई बापानं आयुष्य दिलंय तुम्हाला. आई बापानं आयुष्य दिलं. आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या. डोळं झाका माझ्या लेकरानं. डोळं झाका. झाका डोळा. डोळं झाक. फुटला हंबरडा फुटू दे. ओरडायवंसं वाटलं ओरड पोरी. आज मुक्त हो पोरी. डोळं झाक पोरा. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. आण पोरी. डोळ्यासमोर आण त्या बापाला. आण पोरी. डोळ्यासमोर आण. आण पोरी. आण त्या आईला डोळ्यासमोर आण पोरे. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाच्या खांद्यावरून फिरत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. पप्पा पप्पा मला तुम्ही लय आवडता म्हणून बापाच्या गालाचं मुख घेत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. आला का तुझा बाप तुझ्या डोळ्यासमोर. आता मार कडकडून मिठी पोरी बापाला मार.
मार कडकडून मिठी पुरी मार आणि सांग बापाला, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पप्पा, पण आज तुम्हाला सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. तुमची मान झुकल असं कधीच मी काय करणार नाही पप्पा. तुमच्या तोंडावर थुंकून मी कधीच निघून जाणार नाही पप्पा. तुम्हाला पोलीस स्टेशनला मी कधीच उभं करणार नाही पप्पा. माझ्या मनाच्या विरोधात तुम्ही कधीच काय केलं नाही. एवढा मोठा निर्णय तरी माझ्या विरोधात कसं घ्याल पप्पा. पोरांनो सांगा बापाला, मी आत्महत्या कधीच करणार नाही, मी व्यसन कधीच करणार नाही पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. घ्या शपथ बोलेला. सगळ्यांचे हात खाली. बसा सर, सगळे शांतपणे बसा, जागा मिळेल. सा मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी निवाग्यज्ञ तोषावे, तू शोणी मज द्यावे, पसाय दान हे. ये खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर हे पढो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर दावो. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो तेला हो. प्राणी जातया नमो रिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वधायाणम, नमो लोय सौवसाहुणम. ऐसो पंच नमकार सौव पाव पणसन, मंगलानाम च सव्यसिम पडमह हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राची तुम्ही संपत्ती आहे. या राष्ट्राला जपा, आपल्या आई बापाला जपा. बस पोरांनो, एवढं सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. मच्छिंद्र जरा उभं राहा. सुनील जरा उभं राहा. इकडे उभं राहा, उभं राहा जरा इकडे. हे बघा, कुठलं राजकारण मला करायचं नाही आयुष्यामध्ये, कुठला धर्म सांगायचा नाही, कुठला पंथ सांगायचा नाही. उभं राहिले खरं. सगळे संयोजक उभं राहिले. इथे या, इकडे या, इथे या. एक मच्छिंद्र पुढे. हे राष्ट्र, या राष्ट्राचा हे 21व्या शतकामध्ये हरवलेला आई बाप आम्हाला परत द्यायचा आहे. म्हणून आणि म्हणूनच माझ्या लेकरांनो, आज मी या लेकरांच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर उभं राहिलो होतो. मच्छिंद्र पुढे आला. अमोल पुढे आला. ही लेकरांनी सगळी रात्र दिवस मेहनत केली, तुमच्यापर्यंत मला पोहोचवलं. लक्षात घ्या, कोणाला काय अडचण आली तर पोलीस स्टेशन तर आहेत, ते तर आहेतच, पण त्यांच्या अगोदर ही सगळी लेकरं या गावामध्ये आहेत. अजिबात भिवू नका. कुठला पोरगा कोणाला ब्लॅकमेल करत असेल, कोणाचे फोटो कोणाकडे असतील, चुकून आपला पाय घसरलेला असेल, कोणाला सांगता येत नसेल, तर हा वसंत हंकर या महाराष्ट्रामध्ये माझ्या समोर येऊन व्यक्त व्हा पोरीनो. कधीच तुम्हाला कुठल्या काळापर्यंत येऊ देणार नाही. की अशी लेकरं जोपर्यंत प्रत्येक गावामध्ये आहे तोपर्यंत या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. लक्षात घ्या, यांनी काय काय कामं केली मी माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहे. पण अशा लेकरांच्या पाठीशी उभं राहा. पोरीनो भिवू नका. कुठला आलाच कुत्रा लांडगा त्याच्या नरड्यावर नक्कीच पाय द्या. आपल्या बापाला आणि आपल्या आईला कधी दुखवू नका. कुठल्याही पोराला एखादं व्यसन असेल, व्यसन सोडायचं असेल, व्यसन सुटत नसेल, मी आहे, मला सांगा, माझ्याकडे येऊन राहा. माझं आपलं घर आहे, त्या आपल्या घरामध्ये लेकरं राहतात, लेकी राहतात. तिथं या, 8 दिवस राहा, 10 दिवस राहा, व्यसन मुक्त व्हा आणि नंतर आपापल्या घरी निघून जा.
पण पोरानो आता बस झालं, आता बस. त्या बेगडी नायकांना अजिबात किंमत देऊ नका. पडद्यावरचे बेगडी नायक तुम्हाला व्यसन करायला शिकवतात, पण व्यसनापासून मुक्त करणारा एकच नायक आहे. त्या नायकाचं नाव बाप आहे. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद भरणारा नायक त्याचं नाव बाप आहे. आणि ही लेकरं तुमच्या पाठीशी उभे आहेत. छत्रपतीचे आशीर्वाद आम्हाला आहेत. बस झालं आता, बस झालं पोरानो. तुमच्या शरीराचे तुकडे होताना आम्हाला बघवत नाही. 6-6 महिने तुम्हाला वापरलं जातं आणि मग सोड चिठ्ठीच्या नावाखाली पोरीनं तुम्हाला सोडून दिलं जातं. सगळं काही तुमचं लुटलं जातं आणि मग तुम्ही आत्महत्या करता. तुम्ही घर सोडून कुठेतरी निघून जाता. गायब म्हणून तुमचं नाव पोलीस स्टेशनला लिहिलं जातं. गायब झालेल्या माझ्या लेखी कुठे गेल्या काही आम्हाला पत्ता लागत नाही. म्हणून सावध पोरीनो, सावध राहा. जर काय अडचण आली 99 22 80 30 76 89 56 87 33 28 हे सोशल मीडियावरती माझे नंबर आहेत. अमोलकडे माझे नंबर आहेत, मच्छिंद्रकडे माझे नंबर आहेत. आपल्या खाकी वर्दी आपल्या बापासारखी आपल्या पाठीशी उभी आहे. सगळे शिक्षक आपल्या पाठीशी उभे आहेत. बस यांच्या माध्यमातून आपण या विळख्यातून बाहेर येऊया. आपल्या आई बापाला आणि राष्ट्राला न्याय देऊया. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. कोणाला ओरडला असेल तरीही मला माफ करा. आणि जर मला काय द्यायचं असेल मातानं तर या भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर माणूस आणि शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये करोडो लेकरांचं परिवर्तन करत असताना आनंदाने विलीन होणार आहे. एवढा आशीर्वाद मातानो माझ्यासाठी भगवंताकडे मागा. माझ्या झोडीमध्ये टाका करणे काहीच आशीर्वाद एका लेकराला नक्की लागतो. एवढं बोलतो. बसा सगळे. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय शिवराय. कोणी काय होत नाही. तिला पाणी पाजा होऊ दे, व्यक्त होऊ दे, काय होत नाही. तिला जरा बाहेर घ्या पाहिजे तर हवी लागली, उचला तिला. एक उठ तिथे काय होत नाही. चला. आणि ह्या डोळ्यात आलेल्या अश्रूंना अग्नी बनवायचा पोरीला. हे अश्रूमध्ये अग्निकुंड आणि अग्निकुंडामध्ये तापून तळपून निघायचा. लक्षात घ्या. हा चला शेवटचा 1 मिनिट. आपल्या बापाविषयी कुठल्या लेकीला बोलायचंय का? आपल्या आईविषयी कुठल्या लेकीला बोलायचंय का? अर्धा मिनिट फक्त, जास्त वेळ घ्यायचा नाही. एक पोरगा आणि एक पोरगी. चल कोणाला बोलायचंय लगेच या लवकर. 1-2च प्रतिक्रिया, जास्त नाही. हजारो लेकरं व्यक्त होत असतात मला माहिती आहे, पण एक लेख कोणतं? कोणाला बोलायचंय? शाळेची कॉलेजची कुठली पोरगी? यस. कोणाला बोलायचंय का? आपल्या बापाविषयी एक शब्द कोणाला बोलायचाय? अर्धा मिनिट कोणाला बोलायचंय का? कुठल्या पोराला बोलायचंय का? जर हात वरती करा लवकर. कोणाला